हॅलो, मी सुरेखा आजच्या नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. तर इथं आमची सर्वांची तयारी झाली आहे आणि आम्ही निघालो 2 दिवसाच्या ट्रिपसाठी. तर आम्ही कुठं जाणार आहोत ते पुढे तुम्हाला समजेलच. तिथे आहे ना संध्याकाळी आम्ही 7:00-7:30ला जेवण करून घेतले, सगळं आवरलं आणि 9:30ला आमचा प्रवास सुरू झाला. तर समृद्धी महामार्गावरचा हा प्रवास आमचा 6 ते 7 तासाचा झाला. 4:30 वाजता आम्ही पोहोचलो तुळजापूरमध्ये. तर आम्ही आलोय तुळजापूरच्या देवीच्या दर्शनाला. तर इथं फ्रेश होण्यासाठी रूम घेतली आणि मस्त सगळेजण फ्रेश झालो. सासूबाई, मी, रुही आणि अहो आम्ही 4 जण आलो होतो. सगळ्यांनी मस्त फ्रेश झाल्यानंतर निघालो आई तुळजाभवानीच्या दर्शनाला. सकाळची वेळ होती, गर्दी अजिबात नव्हती. काही दुकानं उघडले होते तर काही बंदच होते. पण आमचे दर्शन अगदी निवांत झालं. मी देवीसाठी लागणारी ओटी घरूनच घेऊन आले होते. त्यामुळं ओटी वगैरे आम्ही काही सामान तिथं घेतलं नाही. ओटी, नारळ, अगरबत्ती सगळं काही मी घेऊन आले होते. त्यानंतर इथं आम्ही दर्शन करायला निघालो. तर हे छोटंसं कुंड आहे, यात सर्वजण अंघोळी करतात. पण आम्ही काय अंघोळी तिथं केल्या नाहीत. या गोमुख तीर्थाचं पण आम्ही मस्त दर्शन घेतलं आणि आम्ही सर्वजण निघालो. रुहीलाही मस्त आनंद वाटत होता. कधीतरी आम्ही खूप दिवसातून असं फिरायला गेलो होतो. उजव्या सोंड्याच्या सिद्धिविनायकाचं सगळ्यात आधी आम्ही दर्शन घेतलं आणि त्यानंतर आहे ना मग मी जे सामान आणलेलं होतं ते सगळं मी काढून घेतलं बॅगमधून. इथं आम्ही सर्वजण दर्शनासाठी निघालो. सकाळची वेळ होती. अगदी 5:30 ते 6 वाजले होते. जास्त काही वेळ झालेला नव्हता. त्यामुळं गर्दी नव्हती. आता इथून पुढे जास्त गर्दी सुरू होईल आणि सुट्ट्या पण लागतील मुलांना, त्यामुळं गर्दी असेल. म्हणून आम्ही ना यावर्षी मार्चमध्येच दर्शनाला गेलो. पण हा व्हिडिओ तुमच्यासाठी उशिरा येतोय, कारण काही कारणास्तव. ते कारणही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजेलच. तर इथं आहे ना आम्ही मस्त दर्शन घेतोय आणि अगदी निवांत दर्शन झालं ना, त्यामुळं खूप छान वाटलं. तर इथं आहे ना सगळं काही आम्ही मस्त दर्शन घेतलं. माझ्यासोबत तुम्ही दर्शन घ्या. इथं मी ना परडी भरण्यासाठी पीठ, डाळ, गूळ असं सगळं घेऊन आले होते. तर इथं परडी भरून घेतली आणि मी पहिल्याच वेळेस आले होते, त्यामुळे मला जेवढं माहित होतं ते मी सर्व काही केलं. जे राहिलं असेल ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर इथं बघा हा चिंतामणी दगड, त्याच्यावरही पण मी कौल लावला आणि आम्ही निघालो आई तुळजाभवानीच्या दर्शनाला. मंदिरात दर्शन घेतलं पण शूट काय अलाउड नव्हतं, त्यामुळे इथंच तुम्ही असं दर्शन घ्या, कारण मी लाईव्ह शूट करून ठेवलंय. त्यानंतर आई तुळजाभवानीचा आशीर्वाद म्हणजेच या बांगड्या आम्ही सर्वांनी घातल्या आणि रुईनी घातल्या. या छोट्याशा केसांवर गजराही खूप छान दिसत होता. त्यानंतर जवळच असणाऱ्या कायल भैरवनाथाचं आम्ही दर्शन घ्यायला गेलो आणि सगळं काही दर्शन आणि देवीचा प्रसाद, कुंकू सगळं घेतलं. बरंच काही शूट नाही घेतलं आम्ही. त्यानंतर पुढचा प्रवास आमचा सुरू झाला. तर पुढचा प्रवास असणार आहे आमचा अक्कलकोटचा. 8:30 वाजता आम्ही निघालो होतो आई तुळजाभवानीचं दर्शन घेऊन आणि इथं अक्कलकोटला पोहोचलो. तर मंदिराच्या बाहेरचं वातावरणही खूप छान होतं. इथं वटवृक्षाखालच्या मंदिरात आम्ही पहिल्यांदा आलो. इथं दर्शन घेतलं. इथंही काही शूट घेतलं नाही, कारण परमिशन नव्हती. आणि स्वामींचं दर्शन घेताना स्वामींकडे एकच मागितलं की जे काम मी आणि अहो करते त्या कामात आम्हाला यश येऊ दे, कुठलेही अडथळे न येता त्या कामात आम्हाला यश येऊ दे आणि चांगली भरभराट होऊ दे. त्यानंतर आहे ना आम्ही दर्शन घेतल्यानंतर इथं 12 वाजता भोजन असतं. तर हा प्रसादही आम्ही घेतला. तर इथं रुही, मी आणि सासूबाई बसल्यात, समोर अहोही बसलेत. इथं आम्ही स्वामींच्या मंदिरातच प्रसाद घेतला आणि खूप छान वाटत होतं. खूप दिवसानंतर अक्कलकोटला जायचा योग आला. बऱ्याच दिवसाचं चाललं होतं जायचं जायचं, पण योग काय तसा येत नव्हता आणि हे आमचं अचानकच जाणं ठरलं होतं. आणि जायच्या आधीही आम्हाला खूप सारे अडथळे आले. घरात चिडचिड झाली. कारण देव कसं आपल्याला त्याच्यापर्यंत येण्यासाठी खूप अडचणी तयार करतो आणि त्या अडचणीतून आपण जेव्हा बाहेर पडतो, तेव्हाच आपण इथं मंदिरात पोहोचतो. त्यानंतर इथं चोळप्पा महाराज यांचा वाडा आणि चोळप्पा महाराज यांचं घर, इथंही आम्ही मस्त दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही आलो श्री क्षेत्र खंडोबा महाराज मंदिरामध्ये, जिथे इथं स्वामी ना पहिल्यांदा येऊन राहिले होते. तर इथं आम्ही दर्शन घेतलं आणि जेवढं जमलं तेवढं शूट केलं. त्यानंतर आहे ना जेवण वगैरे करून आमचा पुढचा प्रवास सुरू झाला पंढरपूरचा. इथं पंढरपूरमध्ये पोहोचलो, पण पंढरपूरमध्ये ना मोबाईल जमा करावा लागतात, त्यामुळे इथंही काही शूट घेतलं नाही. पण इथंही आमचे दर्शन मस्त झाले. इथंही गर्दी नव्हती आणि मार्च महिना होता, त्यामुळे अजिबात गर्दी नव्हती. मोबाईल जमा केले, दर्शन करून आले आणि 7:30 वाजले होते. त्यावेळेस इथं आरती चालू होती, तेव्हा हे शूट घेतलंय. तर इथून आमचा प्रवास पुढचाही आता सुरू होणार आहे. पण आता आम्हाला रात्री इथंच आम्ही जेवण करणार आहे. तर इथे आरती चालू होती. हे पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणीचं तुम्ही लाईव्ह दर्शन घ्या. त्यानंतर आम्ही ना जेवायला आलो. इथंच मंदिराजवळ एक हॉटेल होतं, तिथंच आम्ही सर्वजण जेवायला थांबलो. ड्रायव्हर, रुही, मी आणि अहो. आमचे मस्त जेवण झाले आणि थाळी घेतली होती, पण इथलं जेवण काय म्हणावं असं आम्हाला आवडलं नाही. त्यानंतर आहे ना अहो
हो आणि मी ना थोडंसं फिरत होतो आणि आई गाडीत जाऊन बसले होते. आम्हाला थोडंसं सामान घ्यायचं होतं. तर चला इथून पुढचा प्रवास आमचा सुरू होईल. उद्या कुठे जाणार आहे हे कमेंट करून तुम्हीही सांगा. चला बाय.